तुमच्या सोसायटीमध्ये पण असे सदस्य आहेत का जे मेंटेनन्स भरतच नाही? मग बॉम्बे हायकोर्टचा हा निकाल तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंतनू नागरवजे आणि आमच्या युट्यूब चॅनल लीगल ज्ञान विथ अरविंद आणि शंतनूमध्ये आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग केसबद्दल बोलणार आहोत. अस्पिंदर रशीद इराणी अँड अनादर वर्सेस पसायदान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. तर जाणून घेऊयात या केसमध्ये झालं काय होतं. हे एक अतिशय इंटरेस्टिंग प्रकरण आहे, कारण मेंटेनन्स न भरणारा सदस्य हाच त्या इमारतीचा प्रमोटर होता, जो इमारतीच्या वरच्या 2 मजल्यांवर 4 फ्लॅट्स मध्ये 15 वर्षापासून राहत होता. या सदस्याने बऱ्याच वर्षापासून मेंटेनन्स न भरल्यामुळे सोसायटीने महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या सेक्शन 101 अंतर्गत कारवाई सुरू केली. त्यांनी रजिस्टरकडे अर्ज केला. रजिस्टरने त्या कायद्याच्या सेक्शन 154B29 अन्वये रिकव्हरी ऑर्डर पास केल्या. या रिकव्हरी प्रोसिडिंगला विरोध करण्यासाठी तो सदस्य, जो त्याच इमारतीचा डेव्हलपर आणि प्रमोटर होता, त्याने बॉम्बे हायकोर्टमध्ये रिट पिटिशन घेऊन गेला. त्याचे मुद्दे होते: रेकॉर्डवर कोणतेही ॲग्रीमेंट नाही, लिमिटेशन ऍक्टमुळे ड्यूज रिकव्हर करता येणार नाही, त्याने कधी मेंबरशिपसाठी अर्जही केला नाही आणि सोसायटीने त्याला कधी मेंबरशिप दिलीच नाही. परंतु बॉम्बे हायकोर्टने हे सर्व अर्ज फेटाळले आणि सांगितले की तुम्ही कायदेशीररित्या मालमत्ता ताब्यात ठेवत होता, मालमत्ता कर भरत होता, सोसायटीच्या सर्व सुविधांचा आणि सामायिक सोयींचा लाभ घेत होता, त्यामुळे रहिवासी संपूर्ण मेंटेनन्स भरण्यास तुम्ही जबाबदार आहेत. बॉम्बे हायकोर्टने हे देखील स्पष्ट केले की सेक्शन 154B29 अंतर्गत रिकव्हरी प्रोसिडिंगला रजिस्टरला विशेष पॉवर आहेत, ज्यांना लिमिटेशन लागू होत नाही. रजिस्टरला हे ड्यूज जमीन महसूल म्हणून वसूल करण्याचा आणि सदस्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे. हायकोर्टने सोसायटीच्या स्वतःच्या बायलॉजनुसार 21% व्याजदराने वसुली करण्यास परवानगी दिली आणि सोसायटीने हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टमध्ये लढवण्यासाठी जो खर्च केला तोही वापस देण्याचे सांगितले. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना आणि तुमच्या सोसायटी मेंबर्सला नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. तुमच्या सोसायटीमध्ये पण असे सदस्य आहेत का जे मेंटेनन्स भरतच नाही? मग बॉम्बे हायकोर्टचा हा निकाल तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंतनू नागरवजे आणि आमच्या युट्यूब चॅनल लीगल ज्ञान विथ अरविंद आणि शंतनूमध्ये आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग केसबद्दल बोलणार आहोत. अस्पिंदर रशीद इराणी अँड अनादर वर्सेस पसायदान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. तर जाणून घेऊयात या केसमध्ये झालं काय होतं. हे एक अतिशय इंटरेस्टिंग प्रकरण आहे, कारण मेंटेनन्स न भरणारा सदस्य हाच त्या इमारतीचा प्रमोटर होता, जो इमारतीच्या वरच्या 2 मजल्यांवर 4 फ्लॅट्स मध्ये 15 वर्षापासून राहत होता. या सदस्याने बऱ्याच वर्षापासून मेंटेनन्स न भरल्यामुळे सोसायटीने महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या सेक्शन 101 अंतर्गत कारवाई सुरू केली. त्यांनी रजिस्टरकडे अर्ज केला. रजिस्टरने त्या